हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कृती क्रमांक 21, जिचं नाव आहे अन्नामार्फत रोग प्रसार. चित्र वाचन. अन्नामार्फत कशा पद्धतीने रोग प्रसार होतो हे चित्रामार्फत आपल्याला सांगितलेलं आहे. ही कृती तुमच्या विज्ञान कृतीपुस्तिकेच्या पान क्रमांक 32वर दिलेली आहे. याआधीचे प्रयोग कृती व यानंतरची कृती व उपक्रम मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. कृती क्रमांक 21, अन्नामार्फत रोग प्रसार. आपल्याला सूचना दिलेली आहे, पुढील चित्रांचे वर्णन करा. आपल्याला या कृतीमध्ये 2 चित्र दिलेले आहेत. या दोन्ही चित्रांमधून आपल्याला वर्णन करायचे आहे. पहिलं चित्र तुम्ही पाहू शकताय. या चित्रात तुम्हाला हॉटेलमधली अस्वच्छता दिसतीये. भिंतीवर पाल आहे, पाणी सांडलं आहे, माश्या अन्नाजवळ फिरत आहेत. तर या विविध गोष्टींचं आपल्याला वर्णन करायचे. लिहून घ्या. अन्नपदार्थ उघडे आहेत. टेबलावर उष्टे खरकटे पडल्यामुळे ते अस्वच्छ आहे. बघा, जे पण अन्नपदार्थ आहेत ते उघडे आहेत. त्यांच्यावर कुठलीही जाळी झाकलेली नाही. त्यामुळे काय होतंय, उघडे अन्न खायला तिथे बघा उंदीर आहे, झुरळ आहे, त्याचप्रमाणे माशासुद्धा आहेत. आपल्याला माहिती आहे, माशा एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर बसतात. याच माशा बेसिंगजवळ आहेत. त्यामुळे तिथली अस्वच्छता त्या अन्नावर सुद्धा येते. उंदीर हे जागोजागी जाऊन अन्नाची नासधूस करतात हे आपल्याला माहिती आहे. उंदरांचेच तेच उष्टे अन्ने वाढले जात आहे. त्यामुळे तर रोगप्रसार होईलच. टेबल जर तुम्ही बघितला तर त्यावर पाणी सांडलंय, उष्ट खरकटं पडलेलं आहे. त्यामुळे काय होईल, रोगप्रसार होईल. पुढे बघा काय दिले, वेटर अस्वच्छ आहे. जो अन्नपदार्थ देणारा वेटर आहे त्याच्या हातात सिगरेट आहे आणि दुसऱ्या हाताने तो बोटं बुडवून पाण्याचा ग्लास देतोय. म्हणून लिहा, त्याने पिण्याच्या पाण्याच्या ग्लासात बोटे बुडवली आहेत. आता बघा, आधीच इतकी अस्वच्छता आहे, त्यात वेटरने मुलांना पाणी देताना त्यात बोटे बुडवली आहेत. आपल्याला घरात आई शिकवते ना की ग्लासमध्ये बोटं बुडवायची नाही. कोणी आलं तर पाणी देताना ट्रेमध्ये ग्लास ठेवूनच पाणी द्यायचं. तर हे आई आपल्याला कशामुळे शिकवते, कारण आपण स्वच्छ पाणी पिलं पाहिजे आणि दुसऱ्यांना देतानासुद्धा स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. म्हणून ह्या चांगल्या सवयी आपल्याला जेव्हा घरचे लावतात तेव्हा ऐकून घेतलं पाहिजे. पुढचं वाक्य लिहा. मिठाईच्या कपाटात उंदीर दिसतो आहे. तुम्हाला म्हटले ना मी, तिथे अन्नपदार्थ उंदीरसुद्धा खातोय. हीच मिठाई नंतर वाढली जाईल. पुढचं वाक्य बघा. खाण्याच्या पदार्थांवर झुरळे आहेत. आपण पाहिलं की जे अन्नपदार्थ खाण्यासाठी आहेत त्यांच्यावर झुरळं आहेत. आता झुरळं ही टॉयलेटपासनं ते किचनपर्यंत सगळीकडे फिरतात. झुरळांच्या पायाला लागलेले जंतू हे टॉयलेटपासनं किचनपर्यंत येतात किंवा जिथे कचरा साचलेला असतो त्या भागापासनं किचनपर्यंत येतात आणि अन्नपदार्थ जेव्हा झुरळं खातात त्यावेळेला त्यांच्या पायाला लागलेले जंतू हे अन्नपदार्थांना लागत असतात. त्यामुळे घरातसुद्धा झुरळं नको व्हायला म्हणून आपण कायम स्वच्छता ठेवली पाहिजे. पुढचं वाक्य बघा. भिंतीवर पाल आहे. आपल्याला माहिती आहे की पाल ही पॉयझनस असते, विषारी असते आणि ती जर अन्नपदार्थात न गेली तर काय होईल, विषबाधा होईल. अन्नापासून होणारी विषबाधा ही टाळली पाहिजे. स्वच्छता ठेवली तर छोटे मोठे कीड राहणार नाही आणि कीड राहिलं नाही म्हणजे पालही राहणार नाही. पुढचं वाक्य बघा. तोंड धुण्याच्या ठिकाणी भांडी कोंडी पडली आहेत. आता बघा, जिथे तोंड धुतलं जातं त्याच ठिकाणी भांडी धुतली जात आहेत.
म्हणजे किती अस्वच्छता म्हणावी. एकंदरीत सगळीकडे गलिच्छपणा आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर सगळीकडे अस्वच्छता आणि गलिच्छपणा दिसेल. त्यामुळे कुठेही बाहेर खाताना स्वच्छता आहे का नाही याची खात्री करावी, तरच अन्नपदार्थ घ्यावे. हे होतं चित्र क्रमांक 1. आता आपण पाहणार आहोत चित्र क्रमांक 2. या चित्रात बघा आपल्याला काय काय दिसतंय. अन्नग्रहण करायला जिथे बसले आहेत त्या ठिकाणी खूप अस्वच्छता आहे. जमिनीवर इकडे तिकडे पाणी सांडलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात तिथेच कुत्रा, मांजर यांचा देखील सहवास आहे. अन्नपदार्थांच्या भांड्याजवळ हे प्राणी आहेत. या चित्राचं वर्णन आपण करूयात. पहिलं वाक्य लिहा. पंक्तीला बसलेल्या माणसांच्या आजूबाजूस गाई, गुरे व इतर जनावरे आहेत. आपण पाहू शकतो की गाई गुरांचा तिथे गोठा आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे इतर प्राणी देखील आहेत. पुढचं वाक्य लिहून घ्या. जमिनीवरच पत्रावळी वाढल्या आहेत. आता बघा, जेवणाच्या ज्या पत्रावळी आहेत म्हणजे ज्याला आपण ताट म्हणतो, तर ते कुठे वाढले तर डायरेक्ट जमिनीवर. आणि जमीन अस्वच्छ आहे. आपण पाहू शकतो की प्राण्यांचे मलमूत्र तिथे आहेत. अशा जमिनीवरच पत्रावळ्या वाढल्या आहेत. अन्न शिजवलेल्या भांड्यावर झाकणे नाहीत. आता बघा, अन्न ज्याच्यात शिजवलं जातं आहे त्याच्यावर झाकण आहे का? नाही, ते उघडच पडलं आहे. पंक्तीच्या आसपास घाण व पाणी पडलेले दिसते. जिथे जेवायला बसले आहेत त्याच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता पाणी आहे, त्याचप्रमाणे घाणसुद्धा आहे. पुढचं वाक्य लिहा. कुत्राही जेवणाच्या पाण्यात तोंड घालू शकतो. आपल्याला जे कुत्रा आणि मांजर दिसत आहे ते जेवणाच्या पाण्यात तोंड आरामात घालू शकतात. पुढे बघा आपल्याला काय विचारलं आहे. या वर्णनाच्या आधारे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होईल ते सांगा. बघा, आता दोन्ही जे चित्र आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये प्रमुख घटक आहे अन्न. जे काही अन्न ग्रहण केलं जात आहे ते खराब जागी आणि खराब आहे. मग आपण या निष्कर्षावर यावं की जे रोग अन्नाद्वारे पसरतात ते या 2 चित्रांवरून पसरणारे रोग असतील. तर उत्तर लिहून घ्याल. वरील वर्णनावरून क्षय, घटसर्प, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण हे आजार होऊ शकतात. माझ्याकडनं कॉलरा, टायफॉइड आणि कावीळ हे डबल लिहिले गेले आहेत. अशा पद्धतीने ही कृती पूर्ण झाली आहे. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.